जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. ही पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. राज्यामध्ये निवडणुका सुरू होण्याच्या आधी, विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना अत्यंत घाईघाईने आणली गेली आणि या लाडक्या बहीण योजनेसाठीचा कुठलाही पुरेसं संख्यात्मक विश्लेषण नसताना, यासाठीचा कुठलाही संशोधनात्मक आधार नसताना निव्वळ पगारी मतदार तयार करण्यासाठी किंबहुना फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने योजना आखली, या योजनेची सदोषता आता पुढे येत आहे. या योजनेमध्ये सुरुवातीला असं सांगितलेलं होतं की प्रत्येक महाराष्ट्रातली लाडकी बहीण, प्रत्येक स्त्री ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी वयाची अट सांगितली किंवा 65च्या पुढे त्या बहिणी या योजनेच्या लाभार्थी नसतील आणि साधारणतः 21 ते 65 असं ढोबळमानाने त्याची कॅटेगरी ठरवली. त्या 65च्या पुढच्या का नाही, तर ज्या निराधार योजनेचा लाभार्थी आहेत किंवा इतर योजनेच्या लाभार्थी आहेत त्या इकडे लाभार्थी नसतील असे सांगितलं गेलं. पण यामध्ये पुन्हा साधारणतः 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारे कपात केल्या गेल्या. यातली पहिली महत्वाची जी कपात होती ती 26 जुलै 2025 ला कपात केली गेली. 26 जुलै 2025 ला साधारणतः 26,34,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरवलं गेलं. मला आश्चर्य वाटतं की ज्या महिला बालविकास खात्याच्या मंत्री आहेत आदिती तटकरे, या क्रेडिट घेण्यासाठी फार सरसावून पुढे येतात. महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत हे सांगायला ज्या तत्परतेने स्क्रीनवर दिसतात, त्या तत्परतेने आम्ही या महिलांना का अपात्र करत आहोत किंवा आता अपात्र करतोय, तर मागे त्यांना पात्र का ठरवलं किंवा त्यांना पात्र ठरवण्यापासून ते अपात्रपर्यंत ज्या एकूण महिन्यातले जे पैसे होते त्या पैशांची जबाबदारी कुणाची हे सांगायला मात्र आदिती तटकरे अजिबात पुढे येत नाहीत. मी हे सांगितलं पाहिजे की जुलै 2025 ला 26,34,000 बायकांना अपात्र ठरवलं गेलं. म्हणजेच साधारणतः किती पैसे त्यांना गेले असतील, जर 1 वर्षाचे जरी पैसे आपण गृहीत धरले तर 1 वर्षाचे तब्बल 47,41,01,20 रुपये. आता याला जबाबदार कोण असेल? ज्यांनी बॅनर लावले लाडक्या बहिणीचे ते श्रीयुत देवेंद्र गंगाधर फडणवीसजी, श्रीयुत एकनाथ संभाजीराव शिंदेजी, की दरवेळेला स्क्रीन समोर येणाऱ्या आदिती सुनील तटकरेची. कारण जर तुम्ही क्रेडिट घ्यायला फार तुमच्या भाया फुरफुरत असतील आणि तुम्ही पुढे पुढे करत असाल तर या योजनेमध्ये जो सावळा गोंधळ झालाय आणि यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशातले जे पैसे गेलेत त्याला जबाबदार कोण असेल? मी तुम्हाला फक्त जुलै 2025 ची आकडेवारी सांगितली, ती 47,41,01,20 रुपये 1 वर्षाची मी ढोबळमानाने सांगितली. पुढची आकडेवारी याच्यापेक्षा धक्कादायक आहे. आता पुन्हा नव्याने काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत. या बहिणी अपात्र ठरवताना साधारणतः 71 लाख महिला एवढा आकडा आहे. 71 लाख म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे. 1 कोटीच्या जवळपासचा आकडा होतोय. आधीची आणि नंतरची जर संख्या घेतली एकत्रित तर 71 लाख महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे. 71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. 71 लाख महिलांना मतदार म्हणून त्यांना गोंजारताना, त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकताना प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी ज्या आदिती तटकरे स्क्रीन समोर येत होत्या आणि कसे पैसे मिळणार आहेत हे सांगत होत्या, त्या आदिती तटकरे आता 71 लाख महिला कशा अपात्र झाल्या हे सांगायला कधी येणार आहेत? कारण 71 लाख महिला जेव्हा अपात्र ठरतात तेव्हा साधारणतः एका महिलेला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये मिळतात.
एका वर्षाचे एका महिलेचे 18,000 रुपये, म्हणजेच 71 लाख महिलांचे एका वर्षाचे 127 कोटी 80 लाख रुपये होतात. हे एका वर्षाचे झाले. योजना 2 वर्षांपासून चालू. जर 127 कोटी 80 लाख रुपये एक वर्षाचे, तर याचा दुसरा अर्थ असा आहे की साधारणतः 254 कोटी, परत या 80-80चे जर आपण 160 केले तर साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये. या 255 कोटी 60 लाख रुपये कुणाच्या खिशातनं दिले? आमचा प्रश्न आहे आपल्याला सरळ सरळ की हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातनं गेले का? हे पैसे एकनाथ शिंदेच्या खिशातनं गेले का? हे पैसे आदिती सुनील तटकरे यांच्या खिशातनं गेले का? जर तुमच्या तिघांच्याही खिशातनं पैसे गेले नसतील तर या पैशाच्या जीवावर बॅनर लावायचा अधिकार तुम्हाला का होता? आणि जर तिघांचं म्हणणं असेल की नाही पैसे आमचे गेलेत, जर तुम्ही तिघांनी पैसे खर्च केले तर आम्ही काही तुम्हाला विचारणार नाही की बाबा हे 255 कोटी 60 लाख रुपयांचं काय झालं. पण हे पैसे ज्या आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेने पोटाला चिमटा घेऊन जे तुमची लाईट बिल भरली, घरपट्टी भरली, पाणीपट्टी भरली, प्रॉपर्टी टॅक्स भरला, रोड टॅक्स भरला, टोल टॅक्स भरला, वेळोवेळी तुम्ही जे औषधांवर कर लावले, गॅसची महागाई केली, पेट्रोलची महागाई केली, डिझेलची महागाई केली, आणि या प्रत्येक तुम्ही मोबाईलचं रिचार्ज वाढवलं, तुम्ही अगदी कर्मणूक कर म्हणून तुम्ही टीव्हीच्या रिचार्ज मधले पैसे वाढवले. ह्या सगळ्या पैशातनं जे आम्ही तुम्हाला पैसे दिले, किती दिलेत? 255 कोटी 60 लाख रुपये. कसा आला आकडा तो तुम्हाला मी सांगितला. हे 255 कोटी 60 लाख रुपये तुमच्या तिघांपैकी भरणार कोण? तुमच्या तिघांपैकी याची नुकसान भरपाई कोण करणार? एकनाथ शिंदे तुम्ही करणार आहात का? देवेंद्र फडणवीस तुम्ही करणार आहात का? की अत्यंत गोड बोल्या साखर झेल्या अशा आदिती तटकरे ताई करणार आहेत? तिघांपैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागेल, कारण पैसे महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या निढळाच्या घामाचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत. हे पैसे तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी घेतलेले पैसे आहेत. हे पैसे एका अर्थाने सरळ सरळ मतदारांना आमिष दाखवण्यासाठी तुम्ही पैसे घेतलेले आहेत. हे पैसे जर इतरांवर आपण फ्रॉडच्या केसेस करत असू तर निवडणुकीच्या आधी एवढ्या महिलांना लाडक्या बहिणीचं आमिष दाखवून आत्ता निवडणुका जिंकून झाल्यावर सगळ्या निवडणुका तुमच्या संपल्या, महापालिका संपली, जिल्हा परिषद संपली, नगर परिषद संपली, विधानसभा संपली, आणि अचानक तुम्हाला 71 लाख महिला, आता तेही आम्हाला संशोधन करावं लागेल की या 71 लाख महिला कुठल्या अपात्र केल्यात तुम्ही? ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तिथल्या केल्यात का? महापालिका क्षेत्रातल्या केल्यात का? म्हणजे हेही कळेल की तुम्ही निवडणुकीपुरते कसे इथल्या महिलांना वापरून घेता येते. आणि मग या सगळ्या पैशांचा अपहार जर झाला असेल तर तुमच्या तिघांवरच फ्रॉडची केस का टाकू नये? हे सरकार फ्रॉड आहे, या सरकारने फ्रॉडगिरी केली असं आम्ही का म्हणू नये? याची उत्तरं तिघांनीही द्यावी लागतील. तुम्ही तिघे ही उत्तरं द्यायला बांधील आहात. येणाऱ्या काळात जर याची उत्तरं मिळणार नसतील तर आम्हाला हाच प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला जाब विचारावा लागेल. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे टाकाल आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही योजना बंद कराल, तुम्ही वाटेल तेव्हा जनतेची फसवणूक कराल. आणि जर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आदिती तटकरे या सगळ्यांना जर वाटेल की तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला नाहीये, तर असं नाही. आज जरी दिवंगत नेते दादा हयात नसले तरी सुनेत्रा वहिनी, आम्ही जितक्या आपुलकीने तुमचं उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन केलं, तितक्याच हक्काने आम्ही तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारतोय की 71 लाख बहिणींचे पैसे बंद केले, याचं कारण काय आहे? आणि हे साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये तुमच्या तिघांपैकी कोण देणार आहे? उत्तरं आम्हाला त्याची तुम्ही दिली पाहिजेत आणि ती उत्तरं आम्ही तुम्हाला मागत आहोत. थँक्यू. या सगळ्यांच्या सोबत एक दुसरा महत्वाचा मुद्दा, कालचा CDRचा एक मुद्दा आलेलाच आहे.
या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री, शब्द वापरलाय त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत, या कॉलचं ड्युरेशन कधीचं आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत, 6 महिन्यातले आहेत, 1 वर्षातले आहेत की 1.5 वर्षातले आहेत? विशेष जेव्हा त्यांनी त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं, पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्या जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमानियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला. कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये, हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे, त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा प्रश्न पडतोय की ह्या सगळे पुरावे, म्हणजे मी काही पुरावे मांडते, मध्येच पुण्यातल्या कोणीतरी एक बाई नीलम गोरेंबद्दलची काही तथ्य समोर आणतायत, दमानिया रोज नवी तथ्य आणतायत. जर सगळी तथ्य आम्ही आणतोय तर मला वाटतंय मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक एसआयटी नेमली पाहिजे. कारण एसआयटी कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे. एसआयटी कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये. एसआयटी कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की एसआयटीने सीडीआर काढावेत, एसआयटीने संपत्तीचे स्रोत तपासावेत. जर एसआयटी कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ऑन फ्लोअर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर रेकॉर्डवर सांगितलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या आजीबाजी सदस्यांची सगळी चौकशी केली जाणार आहे. अजूनही गमेला बोलावलं नाही. गमे कोण आहे? गमे नामकर्ण आवारेंची सख्खी लेक गमेच्या घरात दिलेली आहे. गमे संचालक आहे तिथे. नामकर्ण आवारे ज्याने हे सगळं एस्टॅब्लिश केलं, चौकशी नाही. पोफळे चौकशीला ताब्यात घेतलेलं नाही, फक्त लोंढेला ताब्यात घेतलाय, पण देशमुखला तसंच सोडलंय, सांगलेला सोडलेलं आहे, भांडेला सोडलेलं आहे, भांडेची चौकशी केलेलीच नाहीये. भांडेची प्रॉपर्टी किती, भांडे अचानक एसआरआय मध्ये का गेला होता, भांडेला प्लेसमेंटवर एखाद्याला अतिरिक्त चार्ज 3 वर्षाचा असतो, भांडेला 5-6 वर्ष चार्ज कसा काय दिला, भांडे अचानक एसआरआय मध्ये कसा गेला, भांडेला कलेक्टर पदापर्यंत पोहोचवणारा कोण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कोण होता, कोणाच्या रेकमेंडेशनवर होता, या गोष्टी पुढे चालल्या नाही. हे सगळं रॅकेट खराची संबंधित कसं, जगदंबा पतसंस्थेमध्ये निघालेली खाती, या खात्यामध्ये खरात नॉमिनी आहे, ही सगळी माहिती बाहेर येते. एसआयटी जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? एसआयटी स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? एसआयटी रिस्क घेणं टाळत आहे का? ज्या पद्धतीने पहिल्यांदा समन्स निघालं असं चाकणकरांच्या बद्दलच्या बातम्या आल्या, पण समन्स निघालं या बातम्या आल्यानंतर 3 दिवस चाकणकरांनी मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला. या मधल्या 3 दिवसांच्या काळात चाकणकरांनी काही यंत्रणा मॅनेज केल्यात का? चाकणकरांना आत्ताच कंठ का फुटला? चाकणकर काय सांगू पाहतायत की यंत्रणा माझ्या हाताशी आहेत, एसआयटीला मी गुंडाळू शकते. चाकणकर एसआयटीचा अवमान करतायत का? चाकणकर सरकारची खिल्ली उडवतायत का? नेमकं काय? जे अंजली दमानियांबाबत तुम्ही म्हणताय, मात्र ते कॉल रेकॉर्ड्स किंवा कॉल डिटेल्स जे समोर आलेले आहेत, अगदी चिठ्ठीवर पेनाने लिहिलेले ते कॉल डिटेल्स आहेत, ते विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का? आणि जर विश्वास ठेवण्यायोग्य असतील तर एखाद्या व्यक्तीचं कॉल डिटेल्स काढणं हे किती गंभीर असू शकतं? आणि त्याच्याही पेक्षा जर अंजली दमानियांना असं कोण कॉल डिटेल्स काढून देत असेल तर शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना पहिला अटक करावा. एक्झॅक्टली मी तेच म्हणते की अंजली दमानिया दरवेळेला ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे,
तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला एसआयटीने सीडीआर द्यावी. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे. कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी. नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही. चाकणकरच्या सोबत गमे आहे, पोफळे आहे, नामकर नावारे आहे, काही प्रशासकीय अधिकारी आहेत. या सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची माहिती पुढे आली पाहिजे. नाशिक मधल्या एका अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही एसआयटीला पोहोचवली, एसआयटीला इनपुट दिले, एसआयटीला सांगितलं तुम्ही यांचे सीडीआर तपासा. 2 वर्षापूर्वी यांचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का, पुण्यातल्या एखाद्या महिलेसोबत कॉन्टॅक्ट झाला होता का, पुण्यातलं कुठलं तरी गुजर पाटील नावाचे एक इन्स्टा अकाउंट आहे, या इन्स्टा अकाउंटवर चाकणकर आणि हे सगळे लोक एकत्र दिसतात, कॉमन फ्रेंड दिसतात, खूप सारे कनेक्शन आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही एसआयटीला इनपुट दिल्या होत्या. एसआयटी बद्दल आम्ही 3 वेळा सकारात्मक आशावाद व्यक्त केलाय. मी स्वतः असं म्हटलं की एसआयटी बद्दल आत्ताच मला काही बोलायचं नाही, कारण एसआयटीला पुरेसा वेळ दिला पाहिजे, आपण जजमेंटल होता कामा नये. पण जेव्हा 17-18 तारखेला एसआयटीची नेमणूक झाली, 19 तारखेला 18 तारखेला पहाटे त्याची अटक आहे, 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला संध्याकाळी चाकणकरचा आयोगाचा राजीनामा झालेला आहे. तिथून पुढे आतापर्यंत म्हणजे साधारणतः 18 ते 19 दिवस उलटलेले आहेत एसआयटीला तपास कार्य हातात घेऊन. अजूनही एसआयटी कडून काहीच बाहेर येत नाही, हे गंभीर आहे. मग हे सगळं लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये का? ज्या अर्थी एसआयटी कडनं माहिती येत नाही, कारण एसआयटी कडनं माहिती आली तर ती व्हॅलिड असेल तेव्हा त्या माहितीला ग्राह्य धरून पुढे काही कारवाई करता येईल. माहिती एसआयटी कडनं येत नाही, माहिती दमानियांकडनं येते, याचा आम्ही अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा आहे का की प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये, फक्त काही लोक डॅमेज करायचे आहेत. कारण माझ्यासाठी पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या अब्रूशी जी माणसं खेळलेली आहेत, या माणसांना गजाआड पाठवणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर काम झालं पाहिजे. खरंच अनेक राजकीय लोकांच्या संपर्कात होता असं माहिती देखील समोर येते, पण एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांचेच कॉल डिटेल्स आहेत आणि त्यांचेच कॉल डिटेल्स हेतुपुरस्सर समोर आणले जात आहेत का? कारण की अनेक नेत्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात असणार आहे. नाही, चाकण याच्यात काय माहितीये का, कल्प्रिट असणारी लोक किंवा सस्पेक्टेड असणारी लोक त्यांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, पण एकनाथ शिंदेच्या आधी केसरकरचे कॉल रेकॉर्ड पण आले पाहिजे. ते केसरकरचे कॉल रेकॉर्ड आलेले नाहीत. ललित पोफळे जो आहे तो पोफळे सोबतचं किती वेळचं बोलणं, काय बोलणं हे आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री हा जो शब्द आहे, या शब्दावरून हे कॉल किती दिवसांचे आहे, म्हणजे 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, याचा कार्यकाळ किती आहे, तो जो एक्झॅक्ट पिरियड आहे, तो एक्झॅक्ट पिरियड अजूनही त्याच्यामधला डिफाईन झालेला नाहीये. हे फार महत्वाचं आहे आणि यावर एसआयटी अजूनही काही बोलत नाहीये. म्हणजे ही केस इतकी काय म्हणता येईल त्याला, इतक्या हलक्याने घेण्यासारखी केस आहे का, यावरती चर्चा नक्की झाली पाहिजे. कारण आपण नुसते बोलतोय आणि लॉजिकल एंडला प्रकरण जात नाही. ड्रगच्या प्रकरणातही मी वारंवार आवाज उठवत होते आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही याची पाळंमुळं खणून काढणार. अजूनही ते ड्रगची पाळंमुळं खणून काढू शकले नाही आणि या केसची पाळंमुळं त्यांना खणून काढायची आहेत का, की फक्त अशा माहिती बाहेर आणून फक्त लोक डॅमेज करायची आहेत, काही कळत नाही आम्हाला. ताई, भाजपची 2 नावं सांगितली गेली, चंद्रकांत पाटील, दुसरं आशिष शेलार. हे सर्वांना माहिती आहे हे सीएमच्या गटात नाहीयेत, म्हणून यांची नाव बाहेर काढली. बघा, हे फार चांगलं आहे. हे माझ्या आधी स्वतः पत्रकारांनी मान्य केलं, ही किती मोठी गोष्ट आहे की स्वतः जर पत्रकारच हे मान्य करतात की चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार हे दोघंही सीएमच्या गटातले लोक नाही, सीएमच्या लॉबीतले नाही, सीएमच्या विरोधी लॉबीतले आहेत आणि म्हणून त्यांचे कॉल रेकॉर्ड बाहेर येत आहेत. हे पत्रकारांकडून येणं हे अजून जास्त बोलकं आहे असं मला वाटतं. नरेश अरोरा दादा गेल्यानंतर नरेश अरोराचं ते कॉन्ट्रॅक्ट हटवलं गेलं, त्याची 2 कारणं समोर येत आहेत. एक तर दादा गेल्यानंतर ते परवडत नव्हतं आणि दुसरं नरेश अरोराने पक्षाची रणनीती आणि माहिती इतरांना दिल्याचं देखील आता समोर येतं किंवा आरोप होत आहेत. हे शक्य आहे की नरेश अरोरा सारखा माणूस होस्टाईल होऊ शकतो किंवा ती माहिती तो बाहेर पाठवू शकतो. काय खरं काय खोटं त्या पक्षाला जास्त माहिती असेल
मात्र सध्या ज्या पद्धतीने हे सगळं चित्र चाललंय ते बघता मला जी एक गोष्ट जाणवते की ज्या पद्धतीने भाजपा सगळ्याच पक्षातल्या लोकांशी खेळत आहे हे गंभीर आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांना डॅमेज करायचं, सगळ्या पक्षांना एका अर्थाने अडचणीत आणायचं आणि आम्हीच कसे एकटे हुशार आहोत किंवा आम्हीच कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवणं हे तितकंच गंभीर आहे. तर केसरकरांचे का नाही तेच शिंदेने तिथे घेऊन गेले असे सर्वस्वत म्हणजे जवळपास अनेकदा समोर आले ते आणि त्यांनी आरोप केले. शिंदेनेच म्हणजे केसरकरांनी त्याचं सांगितलं हो मी त्यांच्यासोबत तिकडे गेलो होतो. मग केसरकरांचे कॉल डिटेल्स काय येत नाहीत. आता आपण सांगताय केसरकर शिंदेना घेऊन गेले. मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला जर केसरकर घेऊन जात असतील, जर मुख्यमंत्र्यांना घेऊन जाण्याची केसरकरकडे ताकद असेल तर केसरकर छोट्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला तर सहजच गुंडाळत असतील. त्यामुळे केसरकरांची चौकशी होणं गरजेचं आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय. याच्यातले ज्यांच्या चौकशा फार मला अपेक्षित आहेत त्या क्रमांक 1 रुपाली चाकणकर, क्रमांक 2 केसरकर, क्रमांक 2 नामकरण आवारे, क्रमांक 3 केसरकर आणि मग पोफळे आणि गमे. कारण पोफळे हा सीए म्हणून ही सगळी संपत्ती व्यवस्थापित करत होता, मात्र नामकरण आवारे या सगळ्यांच्या बुडाशी होता. त्यामुळे त्या लोकांची सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे जगदंब पतसंस्थेत असणारी एकूण खाती आणि यामधली किती खाती ही कराची संबंधित आहेत हे सुद्धा चेक झालं पाहिजे. याच्यामध्ये बरेचसे माफीचे साक्षीदार होण्यासाठी तयार असल्याचं बोललं जाते, म्हणजे ते स्वतःच आता खराब. दादा मला जेवढा काही कायदा कळतो आणि जेवढा थोडाफार माझा अभ्यास आहे, मी काही फार हुशार माणूस नाहीये, मला जो काही छोटंसं कळतं त्यानुसार असं आहे की एखादी केस जर सुटत नसेल, गुंतात सुटत नसेल, कुठूनच कसाच क्ल्यू मिळत नसेल तर अशा वेळेला त्या सगळ्यांमधला एखाद्याला माफीचा साक्षीदार केलं जातं आणि त्याच्याकडून माहिती वधवून घेतली जाते. या प्रकरणामध्ये SITच्या आधी ढिगभर माहिती लोक पुढे आणत आहेत. एवढी माहिती पुढे आल्यावर, एवढे सगळे पुरावे दिल्यावर यांना माफीचा साक्षीदार करायची गरजच काय आहे? पण SIT काही करतच नाही ना याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणला तसं आता SIT काही करत नाही ती का करत नाही आणि म्हणून आम्ही म्हणतोय की या प्रकरणामध्ये CIDचा शिरकाव होणं गरजेचं आहे आणि हे सगळं प्रकरण CIDने एकदा तपासणं गरजेचं आहे. एकट्या SITची ही बसची बात आहे असं आम्हाला आत्ता तरी या क्षणाला अजिबात वाटत नाही. फलटणच्या प्रकरणात SIT नेमली होती, त्या SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेच होत्या. या प्रकरणातल्या बदनेला काल चांगला मंजूर झालाय. ताई, जैन मुनी निलेश चंद्रजी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेबांसारखी भूमिका मांडणारे नितेश राणे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि वरून नितेश राणेंची उंची शिवरायांनी असं वादग्रस्त वक्तव्य केलं. म्हणजे एकतर बाळासाहेबांसोबत देखील तुलना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील नितेश राणेंची तुलना केली जैन मुनींनी. नितेश राणे म्हणतात मुंब्रा देवी नगर करून दाखवणार. नाही, हे वेगळं उत्तर द्या ताई. हे सगळंच हास्यास्पद आहे. ज्याला ते काय म्हणतात जाको काम त्याको, ज्याचं काम त्याला शोभून दिसतं. धर्मगुरूंनी धर्मगुरूंची कामं करावीत, राज्यकर्त्यांनी राजकारण करावं, इतिहासकारांनी इतिहास संशोधन करावं. आणि काय असतं ना, उगाच कुणालाही म्हणजे बैल कितीही फुगवला तरी तो बेडूक होत नाही. त्यामुळे नितेश राणेंना किती उंची किती करायची म्हटलं तर ती किती वाढणार आहे याचं सुद्धा काही म्हणजे तारतम्य लॉजिक तरी काही लावलं गेलं पाहिजे. काय बोलणार यावर? गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवर पुन्हा एकदा टीका केली की ठाण्यातल्या शिवसेनेचा इतिहास हा खरा सांगितला जात नाही असं म्हणणं त्यांचं. मला वाटते गणेश नाईक, एकनाथ शिंदे ही दोघांची जुगलबंदी, दोघांना लखलाभ असो, त्या दोघांनीही आपापले प्रवक्ते नेमलेले आहेत. त्यामुळे मी फुकट लष्कराच्या भाकरी भाजायची गरज नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते.